नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुपे, सहशिक्षक श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद. आजच्या या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओच्या सुरुवातीस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमातील कविता 15वी खोद आणखी थोडेसे हिचा अभ्यास केला. आजच्या या तासिकेमध्ये आपण आपल्या पाठ्यक्रमातील 16वी कविता आकाशी झेप घेरे याचे कवी आहेत जगदीश खेबुडकर यांची ही रचना अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आकाशी झेप घेरे ही आराम हराम आहे या चित्रपटातील सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि ही आपल्याला अभ्यासाला आहे. या कवितेतून खूप काही शिकायला आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, माणूस म्हणजे प्रचंड सामर्थ्यवान आहे. त्याच्या आत किती क्षमता दडल्या आहेत हे कोणालाच सांगता येत नाही. गंमत म्हणजे माणसाला त्याचे बाह्य मन सुखाच्या आरामाच्या मागे धावायला सांगते आणि एकदा का माणूस सुखाच्या ऐशो आरामाच्या मोहात अडकला की त्याच्या आत लपलेल्या क्षमता लपूनच राहतात, त्या बाहेर पडत नाही. सुखाची, आरामाची, विलासाची ओढ आणि माणसाचा खरा आनंद या दोन खरं तर विरुद्ध गोष्टी आहे. आणि हे सत्य समजायला जरी सोपं असलं तरी प्रत्यक्षात आचरण करायला काहीसं कठीण आहे. माणसाचा खरा आनंद त्याच्या आत लपलेल्या क्षमतांना वाट देऊन काहीतरी नवीन करण्यात आहे. जीवनातील समजायला क्लिष्ट असणारं तत्वज्ञान जे आहे हे रूपक, उपमा व निसर्गातील विविध प्रतिमा यांच्याद्वारे या गीतकाव्यामध्ये सोपं करून सांगितलेलं आहे. चला तर आपण या कवितेकडे वळूयात. सुरुवातीला आपल्याला या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा परिचय करून घ्यायचा आहे. जगदीश खेबुडकर 1932 ते 2011 हा त्यांचा जीवितकाळ. जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे इसवी सन 1932 रोजी कोल्हापूर राधानगरी रस्त्यावरील खेबवडे हळदी या गावी झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 3500 कविता आणि 2500पेक्षा अधिक गीते लिहिली. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म, 5 मालिका गीते इतकी विपुल साहित्य संपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यांची सांगीतिक कारकीर्द जर म्हणाल तर ती 5 दशका एवढी मोठी होती. आपण जर बघितलं की आपल्या मराठीमध्ये जितके काही गीतकार झालेले आहे त्यामध्ये गदिमांनंतर म्हणजेच गदी माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता. आणि म्हणून त्यांचा यथोचित सन्मान महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी देखील त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला या कवितेमधून काय शिकायचं, या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये क्षमता असतात, फक्त त्या योग्य वेळी ओळखायला हव्यात. परंतु त्या क्षमता ओळखण्यासाठीच आपण बऱ्याच वेळेस अपयशी ठरतो आणि त्यामुळे आपल्याला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या यशाच्या शिखरावरती आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून कवीने या कवितेमध्ये आपल्यावर परावलंबित्वाचे कवच काढून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. कवीने यातमध्ये सांगितलंय, या कवितेमध्ये आपल्या शब्दांमधून त्यांनी सांगितलंय की आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवरती विश्वास ठेवावा. या कवितेमधून कवी परावलंबित्वाचे कवच काढून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. आपण या कवितेकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर ही कविता ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आराम हराम आहे या चित्रपटातलं एक गीत आहे. ही सुंदर चालीमध्ये आपल्याला यूट्यूबवरती ऐकायला सुद्धा मिळेल. ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार सुद्धा आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 65 वरती
आकाशी झेप घेरे ही सुंदर कविता दिलेली आहे. यानंतर आपण या कवितेचा छानपैकी या गीताचा एक व्हिडिओ बघणार आहोत. सगळ्यांनी याचा आनंद घ्यायचा आहे. कसले ही तरकारा विष समान मोती चारा. घर कसले ही तरकारा विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते परिणा वळते. कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते परिणा वळते. हृदयात व्यथाही जळते का जीव बिचारा होई बावरा. सोन्याचा पिंजरा
प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप खेळे पाखरा आकाशी झेप खेळे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. तर मित्रांनो, आत्ताच आपण आकाशी झेप घेरे हे गीत ऐकलं. आवडलं ना? अगदी सुंदर सुंदर चित्रांमधून स्वसामर्थ्याचं आणि कष्टाचं महत्त्व या व्हिडिओमधून जणू आपल्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. आणि एवढीच सुंदर ही कविता आणि या कवितेमधले शब्द. नक्कीच ही कविता आपल्या सुंदर आवाजामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा आणि एक वेळेस नक्की ती गाऊन बघा. मित्रांनो, आपण या कवितेच्या भावार्थाकडे वळणार आहोत की या कवितेमध्ये काय सांगितलं आहे. आपण याच्या 2-2 ओळींचा भावार्थ या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. मित्रांनो, आपलं जीवन हे आकाशासारखं अफाट आहे आणि त्या आकाशासारख्या अफाट असलेल्या जीवनामध्ये आपण पाखरासारखी उंच झेप घेऊ शकतो तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे. परंतु बऱ्याच वेळेस सुख आणि विलासाच्या वरवर आकर्षक वाटणाऱ्या गोष्टीमध्ये किंवा सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आपण अडकून पडतो आणि या सोन्याच्या पिंजऱ्यामधून बाहेर पडण्याचं आवाहन या ठिकाणी कवी या ओळींमधून करतात. स्वसामर्थ्याची ओळख करून विलासी जीवन जगण्याचा भाव जो आहे तो या ओळीमधून व्यक्त केला आहे. आकाशी झेप घेणं म्हणजे काय? तर आकाशी झेप घेणं म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणं, ध्येयाला गाठण्यासाठी मनाची तयारी करणं. आणि सोन्याचा पिंजरा म्हणजेच या ठिकाणी संपत्ती, श्रीमंती व वैभव याने नटलेल्या जीवनाला सोन्याचा पिंजरा म्हटलाय. पाखरू हे एक रूपक आहे. पाखरू म्हणजे माणूस असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि म्हणून लेखक कवी या ठिकाणी म्हणतात की जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर ते गाठण्यासाठी उंच भरारी घ्यायला हवी. आणि ही भरारी घेताना आपल्या भोवती जी काही श्रीमंती आहे, वैभव आहे आणि ज्याने आपण अक्रियाशील झालो आहोत त्याच्या बाहेर आपल्याला यायला हवं, आळस सोडून द्यायला हवं आणि प्रयत्न करायला हवा. आणि त्यामुळे आपण स्वसामर्थ्याची ओळख केली पाहिजे आणि विलासी जीवनाचा त्याग केला पाहिजे. यानंतरच्या ओळी आहेत बघा. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेशी आसरा. बघा मित्रांनो, आपल्यापैकी अनेक माणसांना आपल्या अवतीभोवती आपण बघत असतो, अनेक माणसांना वडिलोपार्जित वैभव संपत्ती आयतीच मिळत असते. आणि मग बऱ्याच वेळेस ती माणसं त्या ऐशोआरामाच्या जाळ्यात अडकतात. आणि मग अशी अडकलेली माणसं ऐशोआरामाच्या त्या विलासामध्ये अडकलेली माणसं जी असतात यांचं शरीर हे आळशी बनतं. काया म्हणजे शरीर. आणि मग याचे सुखलोलूप झाली काया या शब्दात छान वर्णन केलंय. परंतु अशा आयत्या मिळालेल्या वैभवामध्ये हे सुख नसतं. आणि हेच या ठिकाणी या कवींनी सांगितलेलं आहे की बऱ्याच माणसांच्या भोवती वैभव असतं, भौतिक सुख असतं आणि म्हणून ते वैभवाच्या मोहमायेत अडकलेले असतात. आणि आज मिळालेल्या वैभवाने त्यांना असं जरी वाटत असेल की यामध्ये खूप सुख आहे, पण त्या सुखाची चव जी आहे ती कष्टातून मिळणाऱ्या सुखापेक्षा ही गोड नसते, एवढं नक्की. आणि या सुखमय जीवनामुळे त्या सुखाची आपल्याला सवय होते, आयतं मिळणाऱ्या सुखाची सवय होते आणि मग आपण त्या वैभवशाली जीवनाचे गुलाम होऊन जातो आणि खरं सुख आपल्याला ते मिळत नाही. म्हणून आपण या तात्पुरत्या सुखाचा त्याग केला पाहिजे
आणि स्वसामर्थ्यावरती जगलं पाहिजे असं या ओळीमधून अभिप्रेत आहे. आपण पुढे वळूया. बघा पुढच्या काही ओळी. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. तुझं पंख दिले देवाने म्हणजे काय की माणसाला देवाने 2 हात दिले, 2 पाय दिले आणि म्हणून आपण यातलं सामर्थ्य ओळखायला हवं. सामर्थ्य ओळखून संचार करायला हवा. आणि जो कोणी ज्यावेळी हे सामर्थ्य ओळखेल त्यावेळेस त्याला या ध्येयाच्या आड येणारी कोणतीच अडचण असेल, संकट असेल, अडवू शकत नाही. यामध्ये जे दरी डोंगर हिरवी राणे या ज्या गोष्टी आहेत ही संकटांसाठी या प्रतिमा वापरल्यात. मग आपल्याला एक प्रश्न पडेल की दरी डोंगर ही तर संकट असू शकतात, पण हिरवी रानं हे कसं संकट असू शकेल? तर या ठिकाणी मित्रांनो कवीने थोडा विचार करा. हिरवी राणे म्हणजे काय तर मोहाचे क्षण. ज्या वेळेस आपण आपल्या ध्येयाकडे जात असतो त्यावेळी आपल्याला संकट अडचणी येत असतात असं नाही, तर कधी कधी मोहाचे क्षणही येतात आणि हे मोहाचे क्षण आपल्याला टाळता आले पाहिजे. ते टाळून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यामुळे केवळ अडचणी संकटे नव्हे तर मोहाचे क्षणही आपण टाळले पाहिजे असा संदेश आपल्याला या ओळीमधून मिळतो. सर्वात शेवटी आपण या कवितेकडे जाताना कवी छानसा संदेश या ठिकाणी देतात. कवी म्हणतात की कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. बघा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि कष्टाचं फळ हे नेहमी गोड असतं, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु ज्यांचं जीवन हे आहे, ज्यांचं जीवनाला ऐत्यासुखाची सवय झालेली आहे, त्यांना हे सगळं जाणवत नाही असं नाही आहे. जाणवतं, बऱ्याचदा जाणवतं, परंतु ते त्यांच्या कृतीत उतरत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळेस त्यांच्या हृदयाला हीच गोष्ट टोचत असते आणि त्यांचा जीव जो आहे तो कावरा बावरा होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की कष्टाशिवाय फळ नाही आणि म्हणून आपण आपल्याला ओळखायला हवं आणि स्वसामर्थ्याने जगण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढच्या ओळी. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. या कवितेच्या ओळींमधून कवी म्हणतात श्रमाचं महत्त्व काय आहे. श्रमाचं महत्त्व या ओळीतून पटवून देताना कवी म्हणतात की घामातून कष्टातून नेहमी फळ मिळतं आणि यातूनच श्रमरूपी ईश्वर जो आहे तो आपल्या घरात प्रवेश करतो आणि यामुळे केवळ एक व्यक्ती नाही तर ते संपूर्ण घर जे आहे ते प्रसन्नतेने न्हावून जातं. म्हणूनच कष्टामुळे हा योग आपल्या जीवनात येणार आहे. म्हणून आपण आपलं सामर्थ्य या ठिकाणी ओळखायला हवं, कारण स्वतःच्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक आनंद देणारा अनुभव असतो आणि हा स्वकष्टातून मिळणारा अनुभव निव्वळ सुखविलासाच्या मधून मिळणाऱ्या अनुभवापेक्षा खूप वेगळा असतो आणि ते सुखसमाधान हे खरं तर दैवी असतं आणि त्याने केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण घर आणि व्यक्ती नाही तर घर आणि आपल्या आजूबाजूचे माणसं देखील आनंदून जातात, प्रसन्न होतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट केले पाहिजे. अशा पद्धतीने कवीने स्वसामर्थ्यावर उंच आभाळे भरारी घेण्यासाठी ही सुंदर काव्यरचना आपल्यासमोर ठेवली आहे. आशा आहे मला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ही कविता समजली असेल. मित्रांनो, कवितेत आलेले शब्दार्थ बघा. रसाळ म्हणजे गोड, सुखलोलूप म्हणजे सुखामध्ये रममाण असलेली, काया म्हणजे शरीर, सरिता म्हणजे नदी. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही स्वाध्याय कृती दिलेल्या आहेत. आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये
या कृती बघणार आहोत. यामध्ये योग्य पर्याय ओळखा, तुलना करा. त्याचबरोबर काव्य सौंदर्य आणि उपक्रम खाली एक दिलेला आहे, तोही विद्यार्थी मित्रांनी आपल्या पुस्तकात बघून सोडवायचा आहे. शेवटी या कवितेतून बोध घ्यायचा तो हाच की आपण आपल्या क्षमता ओळखाव्या, स्वसामर्थ्याला आणि आपल्या क्षमतांना कष्टाची जोड द्यावी व यशाच्या उत्तुंग शिखरावर आरूढ व्हावं. यातून मिळणारा आनंद नक्कीच चिरस्थायी असेल आणि या आनंदाच्या शोधात तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र नक्कीच निघाल अशी आशा करतो आणि थांबतो.